पत्रकारांना मज्जाव, नंदुरबार नगर परिषदेत काय लपवलं जातंय? सत्ताधाऱ्यांचे मिनिटात सभा धोरण, विरोधी पक्षाचा जोरदार विरोध, नंदुरबार स्थायी समितीत गोंधळ. नमस्कार, आपण पाहतात परिवर्तन 24 न्यूज. नंदुरबार नगर परिषदेच्या स्थायी समितीच्या सभेत आज मोठा गोंधळ पाहायला मिळाला. सत्ताधाऱ्यांनी काही सेकंदात अजेंड्यावरील विषय मंजूर करण्याचा प्रयत्न केल्याने विरोधी पक्षाने तीव्र आक्षेप घेतला. या मुद्द्यावर विरोधी पक्षनेते हिरालाल चौधरी यांनी नियमबाह्य कामकाजाचा आरोप करत जिल्हाधिकाऱ्यांकडे दाद मागण्याचा इशारा दिला. दिनांक 27 मार्च नगराध्यक्षा रत्नाताई रघुवंशी यांच्या अध्यक्षतेखाली स्थायी समितीची बैठक पार पडली. सभेचे कामकाज सुरू होताच सत्ताधारी सदस्यांनी मागील सभेचे इतिवृत्त न वाचता थेट अजेंड्यावरील 1 ते 12 विषय मंजूर असल्याचे जाहीर केले. यावर विरोधी पक्षाने तीव्र आक्षेप घेतला आणि सभागृहात शाब्दिक खडाजंगी झाली. विरोधी पक्षनेते हिरालाल चौधरी यांनी सांगितले की कोणतीही सभा सुरू करण्यापूर्वी मागील इतिवृत्त वाचून हरकती घेणे आवश्यक आहे. मात्र सत्ताधाऱ्यांनी नियमबाह्य पद्धतीने सभा गुंडाळण्याचा प्रयत्न केला. अशा प्रकारे दादागिरी करून कामकाज चालणार असेल तर आम्ही थेट जिल्हाधिकाऱ्यांकडे दाद मागू असा इशारा त्यांनी दिला. सभेत 12 पैकी 11 विषयांना मंजुरी देण्यात आली. मात्र विषय क्रमांक 8 बादशहा नगरमधील ड्रेनेज कामाबाबत पुरेशी माहिती नसल्याने विरोधी पक्षाने हरकत घेतली. कामाचा तपशील, निविदा प्रक्रिया आणि मक्तेदार याबाबत माहिती देण्याची मागणी करण्यात आली. तसेच सभेच्या अजेंड्यासोबत परिशिष्ट आणि मुख्याधिकाऱ्यांची टिप्पणी दिली जात नसल्याचा आरोपही विरोधी पक्षाने केला. पत्रकारांना सभेत प्रवेश नाकारला जात असल्याने पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले. नंदुरबार नगर परिषदेतील या घडामोडींमुळे स्थानिक राजकारण तापू लागले असून सत्ताधारी आणि विरोधकांमधील संघर्ष तीव्र होताना दिसत आहे. अधिक अपडेटसाठी पाहत रहा परिवर्तन 24 न्यूज. मीटिंग पण व्हायला पाहिजे आणि जनरल बोर्ड बी व्हायला पाहिजे, कारण कामकाज कसं चालतं हे लोकांनाही कळायला पाहिजे आणि चांगल्या गोष्टींना आम्ही पाठिंबा दिलाय. आता 1 ते 12 हे जे विषय होते हे लोकांच्या हिताचे होते, आम्ही त्याला पाठिंबा दिला. फक्त 8 नंबरचा जो विषय होता तो चर्चेसाठी आणावा ही माझी मागणी होती. कोणाच्या घरापासून केवढा रस्ता आहे हे तर कळू द्या, किती निविदा आल्या आहेत, बिलो आले आहेत का, बिलो आले तर शासनाचाच फायदा आहे. आणि हे याच्यासाठी आहे की मर्जीतल्या ठेकेदारांना कामं देण्यासाठीच हा असा प्रकार चालू आहे, खटापट चालू आहे. पण तसं आम्ही होऊ देणार नाही. त्यांनी कितीही प्रयत्न केला, कारण की लोकांनी आम्हाला निवडून दिलंय आणि आमच्यासाठी वेळ आहे. त्यांना वेळ नसेल तर त्यांनी बैठकीतून चाललं जावं असं सांगतात की पटापट आम्हाला वेळ नाही. तुम्हाला वेळ नाही तर मिटिंगला येतातच कशाला? लोकांनी आपल्याला निवडून दिलेलं आहे लोकांचे प्रश्न मांडण्यासाठी. परंतु ही जी सत्तेची मस्ती आहे ही कुठंतरी ह्या गोष्टी घडवत आहे. परंतु आम्ही खपवून घेणार नाही. दाद आम्ही न्यायालयात मागू, मान्य जिल्हाधिकाऱ्यांकडे मागू, पण बेकायदेशीर कृत्य होऊ देणार नाही असं आपल्याला आश्वस्त करतो.